महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली विकासाचा दृष्टिकोन ठेवून राज्यामध्ये काम करते आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय सुमित्राताई असतील यांच्याशी समन्वय ठेवून खऱ्या अर्थानं सरकारची वाटचाल सुरू आहे. परंतु आमच्या बच्चू भाऊंना त्यांच्या अजून लक्षात येईना की ते सासरवाडीत आता मुक्कामला नाही आहेत, ते मुक्कामला आता आजोळामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळं आजोळची माणसं ही प्रेमानं आपल्याला सांभाळत असतात. आजोळची माया ही खऱ्या अर्थानं वाहत्या गंगेसारखी असते. हे अजून काही बच्चू भाऊला समजलंय असं मला वाटत नाही. कारण देवाभाऊ हा प्रस्थापितांच्या विरोधातलं विस्थापितांचं नेतृत्व आहे आणि वाड्याविरुद्ध गावगाड्याचं नेतृत्व आहे आणि निश्चितपणानं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर या महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन असणारं जर नेतृत्व कोण असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे.